विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक सेवा या संघटन प्रकारातील बँक या व्यावसायिक संघटन प्रकाराविषयीची माहिती आपण घेत आहोत. सर्वसामान्यपणे याच्या अगोदर आपण बँक म्हणजे काय, बँकेची वेगवेगळी कार्य याचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर बँकेतील एक सर्वात महत्त्वाचा आणि अलीकडच्या कालावधीतील लोकप्रिय आणि अत्यावश्यक घटक म्हणजे ई बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग या घटकाविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. तर ई बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजे काय, तर संगणक, इंटरनेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून बँकिंग कार्य किंवा बँकिंग सेवा घेणे म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग. आता इलेक्ट्रॉनिक बँकिंगलाच आभासी बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग असं म्हटलं जातं. कारण का या बँकिंग सुविधेमध्ये आपण ज्या सेवांचा लाभ घेतो, या सेवेमध्ये ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियांचा आपल्याला कुठेही म्हणजे परिणाम दिसतो, परंतु त्या प्रक्रिया कशा घडतात याविषयी आपल्याला दिसत नाही, म्हणून भास होत नाही. म्हणून या बँकिंग पद्धतीला आपण आभासी बँकिंग असं म्हणत असतो. आता आभासी बँकिंगमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे संगणक, इंटरनेट आणि त्या संबंधीचे इतर आवश्यक सेवा यांच्या मदतीनं आपल्याला इलेक्ट्रॉनिक बँकिंग सुविधा घेता येते. आता इलेक्ट्रॉनिक बँकिंग सुविधेमध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश होतो, यामध्ये प्रामुख्याने स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, ज्याला आपण व्यवहारी भाषेमध्ये ATM असं म्हणतो. ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन, स्वयंचलित यंत्रणा, ज्या यंत्रणेमध्ये खातेदार किंवा ग्राहक त्याला ज्या सुविधा घ्यायच्या आहेत त्या सुविधा त्या ATM केंद्रावर जाऊन घेत असतो. म्हणजे सुविधा देणारी एक यंत्रणा आहे, एक मशीन आहे. ती मशीन चालविण्याची जी प्रणाली आहे ती इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही, आपण मात्र आपल्याला ज्या सुविधा घ्यायच्या आहेत त्या सुविधा घेऊ शकतो. मग यामध्ये प्रामुख्याने स्वयंचलित नगद प्रदान सुविधा म्हणजे ATM, ऑटोमेटेड टेलर मशीन, याला आपण वेगळ्या अर्थानं ऑल टाईम मनी असंही म्हणतो. परंतु ऑटोमेटेड मशीन ही मशीन खातेदाराला खात्यावरील पैसे देण्याचं काम करते. म्हणजे खातेदार ATMचा वापर खात्यावरील पैसे काढण्यासाठी करू शकतो, खात्याचा तपशील घेण्यासाठी करू शकतो, खात्याचे मिनी स्टेटमेंट घेण्यासाठी करू शकतो, खात्यावरील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी करू शकतो, किंवा ATM मशीनद्वारे खातेदार बँकेकडे धनादेश किंवा चेक सुविधांची सुद्धा मागणी करू शकतो. याशिवाय खातेदार आपल्या खात्यातील रक्कम इतर खात्यावर ट्रान्सफर सुद्धा करू शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक बँकिंग मधील सुविधा आहे ते म्हणजे क्रेडिट कार्ड. आता क्रेडिट कार्ड म्हणजे काय, तर खातेदाराला बँक एक कार्ड देत असते, प्लास्टिक कार्ड, ज्या कार्डवर खातेदाराची माहिती आणि खातेदाराचं तरल अकाउंट याची माहिती आणि त्या खातेदाराला बँकेने जितक्या रकमेचं क्रेडिट मंजूर केलेलं आहे त्या रकमेचा तपशील या सुविधेमध्ये देण्यात आलेला असतो. खातेदार क्रेडिट कार्डचा वापर करून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, विशिष्ट मुदतीपर्यंत त्याच्या गरजेनुसार रक्कम वापरू शकतो आणि जशी त्याच्याकडे येईल
तसं तो रकमेची परतफेड सुद्धा करू शकतो. यालाच आपण क्रेडिट कार्ड असंही म्हणतो. या सुविधेअंतर्गत खातेदाराला एक प्रकारचं क्रेडिट बँक उपलब्ध करून देत असते. म्हणजे इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी या कार्डचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर डेबिट कार्ड. आता याच्या अगोदर आपण जी पहिली इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रणाली विचारात घेतली, एटीएम, या एटीएमचा वापर करण्यासाठी बँक खातेदाराला डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देत असते. या कार्ड अंतर्गत खातेदार एटीएम मशीनचा वापर करून आपल्या खात्यावरील रक्कम काढू शकतो. तसेच ज्या इतर सुविधा आहेत यामध्ये धनादेश सुविधा फॅसिलिटी मागवणे, रक्कम स्थानांतरित करणे, खात्याचा तपशील मिनी स्टेटमेंट घेणे किंवा खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे यासारख्या सुविधा या डेबिट कार्डच्या मदतीने एटीएम यंत्रणेद्वारे आपल्याला घेता येतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी सुविधा आहे ती म्हणजे RTGS सुविधा. आता RTGS सुविधा म्हणजे काय, तर RTGS याचा फुल फॉर्म आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आता रिअल टाइम या सुविधेमध्येच रिअल टाइम म्हणजे ज्या वेळेला व्यवहार घडला त्याच वेळेला त्या व्यवहाराचे परिणाम किंवा पूर्तता केली जाते. म्हणजे RT रिअल टाइम, GS ग्रॉस सेटलमेंट. म्हणजे एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खातेदाराच्या विनंतीवरून आपल्याला RTGS सुविधेद्वारे तात्काळ रक्कम स्थानांतरित करता येते. आता या सुविधेमध्ये प्रामुख्याने निधी हस्तांतरण करण्याची जी मर्यादा आहे ही मर्यादा प्रामुख्याने बँक खातेदाराला खात्यात रक्कम जमा करण्यासंबंधी किंवा खात्यातील रक्कम वर्ग करण्यासंबंधी, म्हणजे जो खातेदार आपला खाते क्रमांक आणि तो विशिष्ट बँकेने ठरवून दिलेला फॉर्म भरून RTGS सुविधा घेत असतो त्या खातेदाराच्या खात्यातील रक्कम ही कमी होत असते, डेबिट होत असते आणि ज्या लाभार्थ्याच्या खात्यावर ही रक्कम पाठवली जाते त्या खातेदाराची रक्कम खाते हे क्रेडिट होत असते. सर्वसामान्यपणे या सुविधेसाठी ज्या बँकेने ज्या शाखेला किंवा बँकेला RTGS मेसेज पाठवला, संदेश दिला, त्या संदेशापासून 30 मिनिटाच्या आत संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा करणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर याच्यामध्ये बँकेने खातेदारांना जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, या सुविधेमध्ये ज्या खातेदाराच्या खात्यावर रक्कम हस्तांतरित करायची आहे त्या खातेदाराच्या बँकेचा नेफ्ट कोड असणं गरजेचं आहे, ज्याला आपण IFSC कोड असंही म्हणतो, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, ब्रँच कोड असंही म्हणतो. तर या बाबी आणि लाभार्थ्याचा तपशील असणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधेअंतर्गत प्रत्येक अर्ध्या तासानंतर ही सुविधा दिली जाते. म्हणजे जो बँकेचा वेळ आहे या बँकेच्या वेळेतील प्रत्येक अर्धा तासामध्ये जितके नेफ्टचे व्यवहार बँकेकडे येतात ते सर्व व्यवहार प्रत्येक अर्धा तासानंतर पूर्ण केले जातात. त्यानंतर बँक इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टीममध्ये ज्या सुविधा उपलब्ध करून देते त्यामध्ये इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. आता इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे खातेदार आपल्या मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपच्या मदतीने बँकेकडे इंटरनेट बँकिंगची
सुविधा घेत असतो. म्हणजे या सुविधेअंतर्गत खातेदार बँकेला मोबाईलच्या साहाय्याने विनंती करून तो आपल्या घरी बसून किंवा तो खातेदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून आपल्या खात्याविषयीचा तपशील घेऊ शकतो. याशिवाय खात्यातली रक्कम किती शिल्लक आहे, हस्तांतरण करण्यासंबंधीची सुविधा, खात्याचा तपशील घेण्यासंबंधीची सुविधा. समजा खातेदाराने एखादा चेक दिलेला आहे परंतु तो चेक त्याला थांबवायचा आहे, तर तो आपल्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे बँकेकडे संबंधित चेक थांबविण्याची विनंती करू शकतो. याशिवाय बँकेकडे धनादेश किंवा चेकबुक मागण्याची विनंती सुद्धा खातेदार करू शकतो. त्यानंतरची सुविधा आहे ते म्हणजे इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. तर सर्वसामान्यपणे अलीकडच्या सर्वच शाखांमध्ये बँकांनी ग्राहकांच्या सेवेसाठी ही इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम निर्माण केलेली आहे. या सिस्टीम अंतर्गत बँक खात्यातील निधी ग्राहकांच्या विनंतीनुसार ताबडतोब हस्तांतरित करत असते. तर अशा पद्धतीने बँक म्हणजे काय, बँकांचे वेगवेगळे प्रकार, बँकांचे वेगवेगळे कार्य आणि सध्याच्या कालावधीतील अत्यावश्यक आणि लोकप्रिय बँकिंग प्रकार, ज्याला आपण बँकिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंग किंवा आभासी बँकिंग असं म्हणतो, या इलेक्ट्रॉनिक बँकिंग पद्धतीतील ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, RTGS, नेफ्ट आणि इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम या घटकांचा व्यावसायिक सेवेमध्ये बँकिंग सेवेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला व्यावसायिक क्षेत्रातील व्यवसायाचं दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी जसं व्यवसायाला बँकेची गरज आहे तसंच व्यवसायाला विम्याची सुद्धा गरज आहे. म्हणून व्यावसायिक सेवेतील दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे विमा, इन्शुरन्स. आता सर्वसामान्यपणे विमा म्हणजे काय, तर विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था यांच्यातील असा करार की ज्या करारामध्ये विशिष्ट विमा हप्त्याच्या मोबदल्यात विमा कंपनी विमेदाराला अनिश्चितता किंवा धोका या संबंधीचं संरक्षण देते. तर सर्वसामान्यपणे आजच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चितता आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे व्यवसायाचं अस्तित्व हे अनिश्चित आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. याच्यामध्ये अनेक जोखीमे, धोके. मग समजा व्यवसायामध्ये एखादा धोका निर्माण झाला तर त्याच्यामुळं व्यवसायाचं अस्तित्व संपू शकतं. म्हणून या धोक्याचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने व्यवसायिक किंवा व्यापारी विम्याचं संरक्षण घेत असतात. तर सर्वसामान्यपणे विम्यामध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, या मूलभूत संकल्पनेमध्ये पहिली संकल्पना आहे विमाधारक, पॉलिसी होल्डर. आता विमाधारक म्हणजे जो व्यक्ती विमा घेतो किंवा ज्याला विमा कंपनी आश्वासित करते. आश्वासित कशाबद्दल, की ज्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा विमा घेतलेला आहे त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं जर नुकसान झालं, जर त्याला धोका निर्माण झाला तर त्या धोक्यापासून संरक्षण देण्याचं आश्वासन विमा कंपनी देत असते. म्हणून विम्यातली पहिली महत्त्वाची संज्ञा आहे तो म्हणजे विमाधारक. विमाधारक म्हणजे जो विमा घेतो तो. त्यानंतर त्याच्यातली दुसरी महत्त्वाची संज्ञा आहे विमा हमीदार. याला दुसऱ्या शब्दामध्ये आपण विमा कंपनी सुद्धा म्हणू शकतो. तर सर्वसामान्यपणे जी कंपनी विशिष्ट विमा हप्त्याच्या मोबदल्यात विमेदाराला आश्वासन देते. कशाबद्दल आश्वासन,
की त्यानं ज्या वस्तूचा विमा घेतलेला आहे त्या वस्तूला जर भविष्य काळामध्ये धोका निर्माण झाला तर त्या धोक्यापासून संरक्षण देण्याचं आश्वासन जी संस्था किंवा कंपनी देते किंवा जी कंपनी विमेदाराच्या विमे वस्तूच्या नुकसानीची हमी घेते त्याला आपण विमा हमीदार असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे योजना पॉलिसी दस्तऐवज. आता योजना पॉलिसी दस्तऐवज म्हणजे काय की असा दस्तऐवज की ज्या दस्तऐवजामध्ये विमेदार आणि विमा कंपनी यांनी भविष्य काळात विमे वस्तूला किंवा व्यक्तीला जर नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी दोघांच्या संमतीनं ज्या अटी शर्ती नियम विमा धोरण हे निश्चित केलेलं आहे त्या दस्तऐवजाला आपण योजना पॉलिसी दस्तऐवज असं म्हणतो. त्यानंतर दावा. तर दावा म्हणजे विमेदाराने विमा उतरवलेल्या वस्तूला जर नुकसान झालं धोका झाला तर नुकसान भरपाईची मागणी केली जाते. त्या मागणीला आपण दावा किंवा क्लेम असं म्हणत असतो. त्यानंतर प्रस्ताव. तर प्रस्ताव म्हणजे काय की विमेदाराने विमा कंपनीकडे विमा देण्यासंबंधी केलेली लेखी विनंती. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे विषय बाब किंवा सब्जेक्ट मॅटर. आता विषय बाब किंवा सब्जेक्ट मॅटर म्हणजे विमा उतरवलेली वस्तू किंवा व्यक्ती म्हणजे जीवन विमा असेल अग्नि विमा असेल सागरी विमा असेल किंवा मालमत्ता असेल तर हे जे घटक आहेत मालमत्ता किंवा जीवन विमा याला आपण विषय बाब असं म्हणत असतो. तर विम्यामधल्या या प्रमुख 6 मूलभूत संज्ञेनंतर विमा चालतो कसा किंवा विमा कोणत्या तत्वावर चालतो याचा आपल्याला विचार करणं अत्यावश्यक आहे. म्हणून त्यानंतरचा व्यावसायिक सेवेतील विमा या प्रकारातील महत्त्वाचा घटक म्हणजे विम्याची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. म्हणजे विमा घेताना विमा कंपनी आणि विमेदार यांनी कोणकोणत्या तत्वाचं पालन केलं पाहिजे या संबंधीची काही नियम आहेत. ते नियम पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला नियम किंवा पहिलं तत्व म्हणजे परमोच्च विश्वासाचे तत्व. या तत्वाच्या नावातच काय आशय आहे ते आपल्याला स्पष्ट होतं की परमोच्च विश्वास म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी या दोन्हीही घटकांनी एकमेकांना विश्वासात घेऊन एकमेकाबद्दलची वास्तव खरी आणि अचूक माहिती दिली पाहिजे. सर्वसामान्यपणे विमेदार जीवन विमा घ्यायचा आहे तर विमेदाराचं आरोग्य विमेदाराला असलेले आजार विमेदाराची सद्य स्थिती या सर्व घटकाविषयीची माहिती विमेदारानं विमा कंपनीला अचूक दिली पाहिजे स्पष्ट दिली पाहिजे आणि संपूर्ण दिली पाहिजे. याशिवाय विमा कंपनीनं सुद्धा विमेदाराला विम्याच्या ज्या अटी आहेत शर्ती आहेत या सुद्धा म्हणजे कुठल्या वेळेला विमा नाकारला जाऊ शकतो हे विमा कंपनीनं स्पष्ट सांगितलं पाहिजे. परमोच्च विश्वासाच्या तत्वामध्ये उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीनं जीवन विमा घेतलेला आहे परंतु त्या व्यक्तीच्या हृदयाचं शस्त्रक्रिया झालेली असेल आणि जर ही बाब विमेदारानं विमा कंपनीला जेव्हा तो हेल्थ सर्टिफिकेट गुड हेल्थ सर्टिफिकेट देतो त्यावेळेला ही लपवली असेल तर विमा घेतल्यानंतर काही कालावधीमध्ये अपरित घटना घटू शकते. अशा वेळेला विमेदारानं विमा कंपनीला वास्तव माहिती खरी माहिती संपूर्ण माहिती आपल्या आरोग्याविषयीची दिलेली नाही. तसेच विमा कंपनीनं सुद्धा विमेदाराला कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये विमा नाकारला जाऊ शकतो हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे घटना घडल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स
ह्या स्पष्ट होत असतील तर त्या ठिकाणी विमा कंपनीचा विमेदारावर विश्वास राहणार नाही आणि विमेदाराचा विमा कंपनीवर विश्वास राहणार नाही. म्हणून दोन्हीही घटकांनी विमा घेताना परमोच्च विश्वासाच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर विमा हिताचे तत्व म्हणजे ज्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा विमा उतरवला जातो त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये विमे हित असलं पाहिजे, आर्थिक हित असलं पाहिजे. समजा एखाद्या वस्तूचा आपण विमा घेत आहोत आणि त्या वस्तूमध्ये संबंधित विमेदाराचं काहीही आर्थिक हित नसेल तर त्या वस्तूचा विमा घेता येत नाही. म्हणजे ज्या वस्तूचा विमा घ्यायचा असेल त्या वस्तूमध्ये विमेदाराचे विमा हित असले पाहिजे, आर्थिक हित असले पाहिजे. म्हणजेच दुसऱ्या शब्दात ज्या वस्तूचा आपण विमा घेतो त्या वस्तूचं मालाचं जर नुकसान झालं तर विमेदाराचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. वस्तूचं नुकसान झालं, विमेदाराचं आर्थिक नुकसान होत नसेल तर अशा वस्तूचा विमा घेता येत नाही. त्यानंतर जीवन विम्याच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तीचा किंवा सजीवाचा विमा घेतला जातो त्या व्यक्ती किंवा सजीवामध्ये सुद्धा विमेदाराचं हित असलं पाहिजे. जर हित नसेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा विमा घेता येत नाही. त्यानंतरचं तिसरं महत्वाचं तत्व नुकसान भरपाईचे तत्व. आता नुकसान भरपाईचे तत्व म्हणजे काय की विम्याचा जो मूळ उद्देश आहे हा मूळ उद्देश वस्तूला जर भविष्य काळात धोका निर्माण झाला तर त्या धोक्यापासून संरक्षण देणे हा विम्याचा मूळ उद्देश आहे. म्हणजे संबंधित वस्तूला धोका निर्माण होण्याच्या अगोदर विमेदाराची जी आर्थिक परिस्थिती होती त्या आर्थिक परिस्थितीत विमेदाराला विमे वस्तूचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा आणणे हा विमे संकल्पनेचा उद्देश आहे, हा विम्याचा हेतू आहे. म्हणून नुकसान भरपाई तत्वामध्ये विमे वस्तूचं जर नुकसान झालं तर त्याची भरपाई दिली जाते. मग हे नुकसान कसं मोजायचं तर सर्वसामान्यपणे हे तत्व सागरी विमा आणि अग्नी विमा या दोन विम्याला लागू होतं, जीवन विम्याला लागू होत नाही. म्हणून कारण का अग्नी विमा आणि सागरी विमा हा वस्तूचा काढला जातो. मग जितक्या वस्तूचं नुकसान झालं, जितकं नुकसान झालं, जितक्या किमतीचं नुकसान झालं त्याचं आपल्याला मूल्यमापन करता येतं आणि त्याची नुकसान भरपाई देता येते. समजा 1,00,000 रुपयाचा विमा घेतलेला आहे, 50,000चं नुकसान झालं तर आपल्याला 50,000 रुपये नुकसान भरपाई देता येते. म्हणून विम्यामध्ये नुकसान भरपाई तत्वाचा अवलंब झाला पाहिजे. आता जीवन विम्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला जीवन विम्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं किंवा एखाद्या व्यक्तीला अपंगत्व येण्यानं किती रुपयाचं नुकसान झालं हे आपण पैशात मोजू शकत नाही. म्हणून समजा एखादा व्यक्ती विमा घेतलेला आहे, त्या व्यक्तीचा अपघात झाला, त्या व्यक्तीने आपले दोन्ही हात गमावले. आता त्या व्यक्तीच्या दोन्ही हाताचं जे नुकसान झालेलं आहे ते किती रुपयाचं नुकसान झालं पैशात मोजू शकत नाही. म्हणून नुकसान भरपाईचं तत्व हे जीवन विम्याला लागू होत नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात ज्यामध्ये झालेल्या नुकसानीचं पैशात मूल्यमापन करता येतं अशाच विम्यामध्ये नुकसान भरपाईचं तत्व लागू होतं. आणि प्रामुख्याने सागरी विमा आणि अग्नी विमा या दोन प्रकारामध्ये हे तत्व लागू होतं. त्यानंतरचं महत्वाचं तत्व प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. आता प्रत्यासन किंवा अधीनतेचं तत्व म्हणजे काय? समजा एखाद्या वस्तूचा आपण विमा घेतलेला आहे
आणि त्या वस्तूचं संपूर्ण नुकसान झालं आणि विमा कंपनीनं विमेदाराला नुकसान भरपाई सुद्धा दिली, तर जर विमा कंपनीनं विमेदाराला संपूर्ण नुकसान भरपाई दिली असेल तर ज्या वस्तूचा विमा घेतलेला आहे ती वस्तू विमा कंपनीच्या मालकीची होईल. म्हणजे नुकसान भरपाई 100% घ्यायची आणि वस्तूची मालकी सुद्धा आपलीच ठेवायची, हे प्रत्यासनाच्या तत्वामध्ये येत नाही. म्हणून प्रत्यासनाचं तत्व म्हणजे काय की जर 100% नुकसान भरपाई घ्यायची असेल तर त्या वस्तूवरील मालकी हक्क विमेदाराने सोडला पाहिजे आणि त्या वस्तूची मालकी विमा कंपनी घेत असते. उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या मोटरसायकलचा विमा घेतलेला आहे 1 लाख रुपयाचा आणि समजा ती मोटरसायकल चोरीला गेली. संबंधित विमेदाराने त्या संबंधीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलीस स्टेशनने विमा कंपनीकडे FIR आणि पंचनामा रिपोर्ट दाखल केल्याच्या नंतर समजा विमा कंपनीने संबंधित विमेदाराला संपूर्ण नुकसान भरपाई दिली आणि भविष्य काळामध्ये चोरीला गेलेली मोटारसायकल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली, तर या मोटरसायकलवर आता विमेदाराचा हक्क राहणार नाही, कारण विमा कंपनीकडून विमेदाराला 100% नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे या मोटरसायकलची मालकी विमेदारानं सोडली पाहिजे आणि ही मालकी विमा कंपनीकडे जाईल. त्यानंतरचं तत्व आहे योगदानाचे तत्व. आता योगदानाचे तत्व म्हणजे काय की एखाद्या विमे वस्तूचा अनेक विमा कंपन्यांकडे विमा घेतला असेल तर आणि त्या विमे वस्तूचं नुकसान झालं. समजा एखादं घर आहे आणि त्या घराचा 10 लाख रुपयाचा विमा 2 वेगवेगळ्या कंपन्यांकडे घेतला. एका कंपनीकडे 60% घेतला आणि एका कंपनीकडे 40% घेतला. ए कंपनीकडे 60% म्हणजे 6 लाख रुपयाचा विमा घेतला आणि बी कंपनीकडे 40% म्हणजे 4 लाख रुपयाचा विमा घेतला. अशा परिस्थितीत समजा त्या घराचं आगीमुळे नुकसान झालं आणि 6 लाख रुपयाचं नुकसान झालं. म्हणजे परिस्थिती काय आहे, 10 लाख रुपये घराचं मूल्य आहे. ए कंपनीकडे 6 लाख रुपयाचा आपण विमा घेतलेला आहे आणि बी कंपनीकडे 4 लाख रुपयाचा विमा घेतलेला आहे. म्हणजे विमे वस्तूची किंमत 10 लाख आणि प्रत्यक्ष झालेलं नुकसान मात्र 6 लाखाचं आहे. मग ए कंपनी 6 लाख आणि बी कंपनी 4 लाख अशी नुकसान भरपाई देणार नाही. म्हणजेच योगदानाच्या तत्वामध्ये विमे वस्तूचं जितकं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं विम्याच्या प्रमाणात टक्केवारी काढली जाते. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये 60% विमा ए कंपनीचा आहे आणि 40% विमा बी कंपनीचा आहे आणि आपलं 6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर 6 लाखाच्या 60% म्हणजे 3,60,000 रुपये हे ए कंपनी नुकसान भरपाई करून देईल आणि उरलेली रक्कम बी कंपनी नुकसान भरपाई करून देईल. म्हणून या विमा कंपनीच्या योगदानाच्या तत्वानुसार एकाच वस्तूचं 2 वेगवेगळ्या ठिकाणी विमा घेतलेला असेल तर त्या 2 वेगवेगळ्या कंपन्या 100% नुकसान भरपाई न देता झालेल्या नुकसानीचं मूल्य विचारात घेऊन त्या मूल्याच्या टक्केवारीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देत असतात. त्यानंतरचं तत्व आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. म्हणजे विमेदाराने विमा घेतला म्हणजे त्या वस्तूची विमेदाराची जबाबदारी संपली असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण का, जरी विमेदारानं संबंधित वस्तूचा विमा घेतलेला असला तरी त्या वस्तूची मालकी आणि त्या वस्तू या विमेदाराच्या ताब्यात आहे. म्हणून विमेदाराने संबंधित वस्तूचं नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विमे वस्तू या त्याचं संरक्षित आहेत, म्हणून जर वस्तूला नुकसान होत असेल तर विमेदाराने बघ्याची भूमिका घेऊन चालणार
नाही. म्हणून विमेदाराने विमे वस्तूचं जर कोणत्या कारणानं नुकसान होत असेल तर त्या कारणांचा विचार करून हे नुकसान कमी करण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजेच वस्तूच्या संरक्षणाची जबाबदारी विमेदाराने स्वीकारली पाहिजे. आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजे सर्वसाधारण कारण तत्व. आता सर्वसाधारण कारण तत्व म्हणजे काय की यामध्ये नुकसानीचं नेमकं कारण काय. अनेक कारणामुळे नुकसान होतं, परंतु नेमकं एखाद्या विशिष्ट कारणामुळेच नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून हे नुकसान भरपाई कारण तत्व विचारात घेतलं जातं. तर ही विम्याची एकूण 7 तत्वे आहेत. या ठिकाणी आपण इतकाच विचार करू, बाकीचा आपण नंतर विचारात घेऊ. थँक्यू. धन्यवाद.